श्रद्धाच्या इठाच्या आधी कॉलेजच्या पोरांनी मिळून विठाबाईंचं आयुष्य रंगमंचावर सादर केलं होतं. सोडुनी गोकुळास बार चाललास जारे, मथुरेचं दान पाहू दे. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या पोरांनी एकत्र येऊन 2015 साली विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर विठा ही एकांकिका फिरोदिया करंडकसाठी तयार केली होती. त्याचं एक गाणं आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. सोडुनी गोकुळास बार चाललास जारे, मथुरेचं दान पाहू दे. या एकांकिकेचं लेखन केलं होतं मराठीतला सध्याचा उत्कृष्ट अभिनेता ओम भूतकरने. तर याचं दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं होतं शंतनू घुले याने. तर अप्रतिम गाणी लिहिली होती प्रणव पटवारी याने. या एकांकिकेत विठाबाईंची भूमिका धरणा पंडित हिने साकारली होती. फड चालू असताना पोटातल्या लेकराला जन्म देऊन त्याची नाळ स्वतः तोडून तडकाफडकी स्टेजवर येणाऱ्या विठाबाईंचा तो थरार धरणाने रंगमंचावर असा काही जिवंत केला होता की आजही श्रद्धा कपूरच्या इठा याचा टीजर रिलीज झाल्यानंतर लोकांनी थेट धरणाच्या अकाउंटवर जाऊन ओरिजिनल विठाबाई अशा कमेंट्स करायला सुरुवात केली. तिच्या या जबरदस्त अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. स्पर्धेत विठा एकांकिका दुसऱ्या क्रमांकावर जरी राहिली असली तरी उत्कृष्ट सादरीकरण आणि संगीतामुळे तिने प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मनं जिंकली होती. म्हणूनच पुढे जाऊन या एकांकिकेचे व्यावसायिक प्रयोग सुद्धा हाऊसफुल झाले होते. बॉलिवूड आता विठाबाईंचा संघर्ष मोठ्या पडद्यावर आणतंय, ते कौतुकास्पद आहेच. पण त्याआधी कॉलेजच्या तरुण कलाकारांनी विठाबाईंना दिलेली रंगमंचीय मानवंदना तितकीच तोडफोड आणि ऐतिहासिक होती. बॉलिवूडच्या इठासाठी प्रचंड एक्साइटमेंट आहेच. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि संगीतकार अजय अतुल यांना एकच मनापासून रिक्वेस्ट आहे, सोडुनी गोकुळास हे गाणं इठा सिनेमात असायलाच हवं. सोडुनी